यानंतर राज्यातील एक महत्त्वाची बातमी पाहूया। छत्रपती संभाजीनगर शहरातून एक धक्कादायक प्रकार समोर येतोय। विद्यार्थ्यांकडून घेतलेलं परीक्षा शुल्क महाविद्यालयानं विद्यापीठात भरलीच नसल्याचं समोर आलंय आणि त्यामुळे गोंधळ उडालाय। या महाविद्यालयाच्या चुकीमुळे 133 विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहण्याची शक्यता आहे। विद्यार्थ्यांनी कॉलेज समोर मोठी गर्दी केली आहे। संभाजीनगरच्या श्री साई कॉलेज अँड रिसर्च इन्स्टिट्यूट मधील 133 विद्यार्थ्यांचं हॉल तिकीट मिळालेलं नाहीये आणि त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या परीक्षा विभागात धाव घेतली आहे। तुमच्या महाविद्यालयानं तुमचे शुल्कच भरलं नसल्यानं हॉल तिकीट मिळालं नसल्याचं त्यांना सांगण्यात आलेलं आहे। आता हे सर्व विद्यार्थी महाविद्यालयाच्या गेटवर जमा झाले आहेत। मी माझ्या स्वतःच्या जीवावरती शिक्षण करत होते। कंपनीमध्ये काम करून मी त्यांची फीस भरली। किती फीस भरली? 10,000 रुपये। त्यांनी त्या दिवशी कॉल केला, मी त्यांना म्हटले एक्झाम फॉर्मचं काय सर काय म्हटले की दीदी फक्त तू फीस भर, पैसे भर, एक्झाम फॉर्मचं तुला हॉल तिकीट भेटेल, ती माझी जिम्मेदारी। का भेटत नाही आम्हाला हॉल तिकीट? का आमची फीस देत नाही येते? आणि आज 10 वाजता पेपर असं कळलं, युनिव्हर्सिटीची नोटीस आलेली आम्हाला। सगळ्या कॉलेजचे 4 तारखेला पेपर होते आणि आमच्याच कॉलेजचे का नाही झाले? श्री साई इन्स्टिट्यूट अँड रिसर्च सेंटर वकाड चिकलठाणा येथे विद्यार्थ्यांकडनं फीस आकारण्यात आली, सगळ्या गोष्टी आकारण्यात आल्या। आज विद्यार्थ्यांचा 10 वाजता पेपर होता। विद्यार्थी हॉल तिकीट घेण्यासाठी सकाळी कॉलेजला गेले तर तिथून असं कळालं की विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशनच विद्यापीठात केलेलं नाहीये। विद्यार्थ्यांकडनं फक्त पैशाची आकारणी करण्यात आलेली आहे। आज तुम्ही बघू शकता 50-100 विद्यार्थीपेक्षा जास्त आहेत, तरी देखील एकाचंही रजिस्ट्रेशन विद्यापीठात नाही, फक्त पैसे घेतलेत। किती पैसे घेतले? प्रत्येक विद्यार्थ्याकडनं लाखो रुपये घेतलेत, लाखो रुपये उकळण्यात आलेले आहेत एका विद्यार्थ्यांकडनं। ते रिसिप्ट त्यांनी म्हणजे आपल्या पर्सनल अकाउंटला घेतलेत की तुम्ही आमचं करून घेऊ, तुम्ही आमच्या पर्सनल अकाउंटला पैसे टाका, बाकी तुमचे डॉक्युमेंट द्यायची आम्हाला काही गरज नाही।